तुमच्याकडे जर विक्री कौशल्य असेल, सेल्स कौशल्य असेल, तर तुम्ही काही विकून पैसे कमवू शकता. हे लक्षात. त्याचं एक उदाहरण माझ्या लाईफमधलं प्रॅक्टिकल एक एक्सपिरियन्स मी घेतलेला तुम्हाला शेअर करणार आहे. एकदा मोहोळ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या गावामध्ये एक आमचे वेदांतूरचे डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांना भेटायला मी सहज गेलो होतो. त्यांनी म्हटले, सर आम्ही हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर ते बोलले की सर आमचं जवळच फार्म हाऊस आहे आणि आपण जरा तिकडं शेळी पालनाचा आमचा बिझनेस आहे, जरा सहज चक्कर मारून येऊया. म्हटलं ठीक आहे. आणि आम्ही जवळच होतो, अगदी 1-1.5 किलोमीटर. तिथं गेलो. त्यांनी शेळ्या बाहेर गोठ्यामधून बाहेर होत्या, मात्र आम्हाला त्यांनी तिथे एक प्रोडक्ट दाखवला आणि खरंच तो बघून मी त्यांच्या मार्केटिंग कौशल्याचं किंवा त्यांच्या सेल्स विषयी खरंच मी त्यांना फार रिस्पेक्टफुली बघायला लागलो. कारण त्यांनी लक्षात घ्या, शेळीच्या लेंड्या ज्या असतात ती पॅक केली होती. शेळीच्या लेंड्या पॅक करून 100-100 ग्रॅमचे पॅकेट्स बनवून त्याच्यावर स्टिकरिंग केलं तर ब्रँड करून. आणि लक्षात घ्या, मुंबईमध्ये जे लोक कुंड्यामध्ये झाडं लावतात, म्हणजे गॅलरीमध्ये छोटी छोटी झाडं लावतात, रोपं लावतात, फुलांची झाडं लावतात, अशासाठी म्हणजे खत म्हणून हे मुंबईला मार्केटिंग करत होते. ते मुंबईला एक टीम होती, ती मुंबईला विकायची. इथं ते शेळ्यांचा बिझनेस करून शेळीतून पैसे तर कमवायचेच, शिवाय ते शेळीच्या लेंड्यामधून पैसे कमवायचे. आणि लक्षात घ्या, मी शॉक झालो. 250 ग्रॅमचा पाऊच, लेंड्यांचा पाऊच ते लोक 100 रुपयाला विकत होते. लक्षात घ्या, खेडेगावातील शेतकऱ्यांच्या लोकांना कळेल की त्याचे आपण किती महत्व देतो त्या गोष्टींना. मात्र ते जर प्रॉपर मार्केटिंग टेक्निक जर वापरलं आणि जर प्रॉपर पॅकिंग करून जर ते प्रोडक्ट विकलं, तर लक्षात घ्या, 250 ग्रॅम शेळीच्या लेंड्या 100 रुपयाला विकल्या जाऊ शकतात. थँक्यू.